शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळतात। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक झालेत। सरकारने पुढील 7 दिवसात मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास 27 ऑगस्ट रोजी मुंबईत सकाळी 10 वाजता आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिलाय। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान, ITR भरणारे पुनर्गठित कर्ज असलेले तसेच 2017 आणि 19च्या कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत आणण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसेच कर्जमाफी किंवा OTS मुळे शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब होऊ नये यासाठी सरकारने स्पष्ट निर्देश द्यावेत अशी ही मागणी केली आहे। दरम्यान सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नसतील तर मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहने जप्त करून त्यांचा प्रतिकात्मक जाहीर लिलाव करू असा थेट इशारा तुपकरांनी दिलाय। सरकारने जी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणली आहे, या योजनेमध्ये अजूनही लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सरकार फक्त 50,000 रुपये अनुदान देणार आहे। त्यामुळे नियमित कर्ज भरून आम्ही गुन्हा केला का, असा संतप्त सवाल महाराष्ट्रातल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांकडून येतो आहे। म्हणून या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला 2019च्या अगोदर ज्या काही कर्जमाफी योजना आल्या याच्यातनं अजूनही लाखो शेतकरी वंचित आहेत, त्याही शेतकऱ्यांचा समावेश या कर्जमुक्ती योजनेमध्ये केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। ITR भरणारे शेतकरी श्रीमंत नसतात, इतर लोन मिळण्यासाठी ते टेक्निकली ITR भरत असतात, त्यामुळे त्याही शेतकऱ्यांचा समावेश कर्जमाफी योजनेमध्ये केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या अपरोक्ष परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे, या पुनर्गठित शेतकऱ्यांचाही समावेश कर्जमाफीमध्ये करा अशी आमची मागणी आहे। रूपांतरित ज्यांचं कर्ज झालेलं आहे त्यांचाही समावेश कर्जमाफीमध्ये करा आणि सिबिल आमचं खराब होणार आहे या तडजोड योजनेमुळे, त्याच्यासाठी राज्य सरकारनं रिझर्व्ह बँकेशी बोललं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेने नॅशनल बँकांना आदेशित केलं पाहिजे की सिबिल खराब करू नका शेतकऱ्यांचं। या मागण्या घेऊन सातत्यानं अनेक दिवसांपासून आम्ही लढाई करतो आहे। राज्याचा दौरा आमचा झालेला आहे। सरकारनं जर का आठवड्याभरामध्ये हा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर मंत्र्यांचे बंगले जप्त करणार आहोत, त्यांची हराशी करणार आहोत, मंत्र्यांचे वाहनं सुद्धा आम्ही जप्त करून त्याची प्रतिकात्मक हराशी करणार आहोत। कारण सरकारजवळ जर शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर मंत्र्यांचे बंगले हरास करा आणि मंत्र्यांच्या गाड्या हरास करा, त्यातून जो पैसा येईल तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरा असं आमचं म्हणणं आहे। एक हराशी करणारं प्रतिकात्मक आंदोलन आम्ही मंत्रालयासमोर करणार आहोत। मंत्र्यांचे बंगले जप्त करणं, मंत्र्यांच्या गाड्या जप्त करणं हे आंदोलन 27 ऑगस्ट कृषी सचिवांपर्यंत तमाम शेतकऱ्यांनी मुंबईला आणि उपस्थित कृषी मंत्र्यांपर्यंत सगळे हप्ते घेतात, पैसे घेतात, हे मी पुराव्यासहित पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये सांगणार आहे। कोणता अधिकारी किती पैसे घेतो, किती रक्कम घेतो, प्रति बॅग प्रमाणे हे लोक पैसे घेतात, प्रति बॅग प्रमाणे। शेतकरी मेला तरी चालेल पण अनेक अधिकाऱ्यांची मक्तेदारी आहे कृषी विभागातल्या आणि हे या बियाणे कंपन्यांकडून शेकडो कोटींचा मलिदा दरवर्षी जमा करतात। उलट ती बोगस बियाणं निघलं, शेतकऱ्याचं नुकसान झालं तर ती संधी आहे कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांसाठी पैसे वसूल करण्याची। आमच्याकडे पण सगळी माहिती आहे। कृषी मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो 1966चा सीड ऍक्ट बदला, कॅबिनेटमध्ये निर्णय घ्या, कायदा करा आणि जन्मठेपेची शिक्षेची तरतूद करा। ज्या बियाणे कंपन्या बोगस बियाणं विकतील त्यांची धिंड काढा, भर चौकातून नागडी त्या मालकाची। या सीड्स कंपन्यांना राजकीय वरद हस्त आहे म्हणून शेतकऱ्यांचे वाटोळे झाले, लक्षात ठेवा। या बोगस बियाणे कंपन्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही एल्गार पुकारणार आहोत, त्याचे आंदोलन घेणार आहोत। जुनी पीक विमा योजना लागू करा ही पण आमची मागणी आहे, 1 रुपयावाली। कारण या पीक विमा योजनेमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 50% लोकांनी सुद्धा पैसे भरले नाहीत, पुढच्या वर्षी तर लोक भरणारच नाहीत, कारण ही विमा योजना तकलादू आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही। सरकारने केलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नाही, ही कर्जमुक्ती नाही, ही OTS ची स्कीम आहे, याला तडजोड योजना म्हणतात। सरकारने आणलेली ही तडजोड योजना आहे की मुद्दल आम्ही देणार, व्याज बँका माफ करणार आणि शेतकऱ्याचं सिबिल खराब होणार, शेतकऱ्याला एज्युकेशन लोन घेता येणार नाही, शेतकऱ्याला होम लोन घेता येणार नाही, शेतकऱ्याला व्यापारी लोन घेता येणार नाही, कोणत्याही प्रकारचं पीक कर्जाशिवाय नवीन कर्ज त्या शेतकऱ्याला मिळणार नाही। याला जबाबदार कोण आहे, कोण जबाबदार आहे? आमचं म्हणणं आहे तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार होते तर ती पूर्ण कर्जमाफी करा आणि आमचं सिबिल ओके करून द्या। दिलं तर ते पूर्ण करा, द्यायचं तर उदार अंतःकरणाने द्या।
शक्तीपीठ महामार्गासाठी मोर्चा निघाला नाही, कोणी मागितला नाही, बळजबरी 1 लाख कोटी खर्च करताय त्याच्यावर. आणि आम्हाला पैसे द्यायचे, तुमच्या तिजोरीत पैसे नाही. सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर पुढचे 5 वर्ष आमदारांनी पगार घेऊ नये, शासकीय कोणताही भत्ता आमदारांनी घेऊ नये, सरकारी अधिकाऱ्यांचे पगार 25% आणा, क्लास 1 अधिकाऱ्यांचे प्रधान सचिव असतील, कलेक्टर असतील, सुपर क्लास 1 असतील, त्यांचे पगार 25% आणा. तिजोरीत खणखणाट आहे तर सगळ्यांनी सोसूया ना. आम्हीच का सोसायचं, शेतकऱ्यांनीच का सोसायचं, सगळ्यांनी सहन करू, काय अडचण आहे. सरकारच्या तिजोरीवरचा ताण हा फक्त शेतकऱ्यांनी सोसायचा का, आम्हीच सगळं सहन करायचं का, हे चालणार नाही. सरकारनं 2 लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी करावी. आमचं तर म्हणणं आहे सरसगट करावी, पण देताय 2 लाख तुम्ही तर जरा उदारांतकरणाने द्या, सिबिल आमचं खराब होऊ देऊ नका. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी काही गुन्हा केला का, त्यांना पण 2 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळालं पाहिजे. ITR भरणारे जे शेतकरी आहेत, जे इतर कर्ज मिळण्यासाठी ITR भरतात, त्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे. बँकांनी परस्पर पुनर्गठन केलंय शेतकऱ्यांच्या कर्जाचं, त्या शेतकऱ्यांचाही समावेश पुनर्गठनवाल्या कर्जमाफीत झाला पाहिजे. आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले, पवार साहेबांची कर्जमाफी, फडणवीस साहेबांची कर्जमाफी, उद्धव साहेबांची कर्जमाफी, तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांचा समावेश या कर्जमाफीने म्हटलंय की आम्ही 2001-10-21 ते 30-9-22 जे लोक थकीत आहेत त्यांना आम्ही 35% रक्कम देऊ, उरलेली रक्कम बँकांनी सोडून द्यायची आहे. हा शब्द वापरला त्यांनी त्या याच्यामध्ये इंग्लिशमध्ये, सोडून द्या, राईट ऑफ करा, सोडून द्या. दुसऱ्या बाजूला 1-10-22 ते 30-9-23 मध्ये ज्यांचं कर्ज थकलंय त्यांना 55% रक्कम सरकार भरणार, वरची रक्कम सोडून द्या बँकेने. 1-10-23 ते 30-9-24 ला जे थकीत आहेत त्यांना 70% सरकार देणार, वरचे पैसे बँकेने सोडावे. 1-9-24 ते 30-9-25 85% रक्कम सरकार देणार, वरचे पैसे सोडून द्या. हे सगळं करताना शेतकऱ्यांचं सिबिल मोठ्या प्रमाणामध्ये खराब होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एज्युकेशन लोन, त्यांच्या मुलासाठी व्यापारी लोन, होम लोन, इतर कोणतेही लोन किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणारे लोन मिळणार नाही, फक्त पीक कर्ज मिळणार. मग 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल जे खराब होणार आहे त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का, या बाबतीमध्ये सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा यांना 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा. मयत झालेले जे शेतकरी आहेत त्यांचा वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या आणि परस्पर पुनर्गठन केले बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्या शेतकऱ्यांचा सुद्धा या कर्जमाफीमध्ये समावेश करा. यासाठी आम्ही लवकरच मोठा लढा उभारणार आहोत आणि त्याचा एल्गार आणि त्या लढ्याची सुरुवात कोल्हापूर मधून त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत येणाऱ्या या ऑगस्ट महिन्यामध्ये, असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याचं कोऑर्डिनेशन वैभवदादा कांबळेंच्या समन्वयाने त्या ठिकाणी होणार आहे, हे मला आवर्जून सांगायचं आहे. पीक विमा योजना जी सरकारने आणलेली आहे ही बंद करा, 1 रुपयावाली पीक विमा योजना चालू करा जुनी, अशी सरकारकडे आमची मागणी आहे. या वर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फक्त 50% आहे, पुढच्या वर्षी ती पण राहणार नाही. कारण या वर्षी ही योजना अशी आहे की पीक विमाच मिळणार नाही कापणी प्रयोगावर आधारितचा. त्यामुळे 1 रुपयातली जी पीक विमा योजना आहे ती सरकारने आणावी अशी या निमित्तानं आमची मागणी आहे. साखरेचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे ऊसाचे दर आता वाढवले पाहिजे. ज्या कारखान्यांनी एकरकमी FRP दिली नाही त्यांच्यावर कठोर कारवाई सरकारनं केली पाहिजे. सरकार साखर कारखानदारांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही. पण शेतकरी पुत्रांनी आता ऊसाचा दांडका हातात घेऊन या कारखानदाराच्या आणि सरकारच्या पाठीत घातला पाहिजे. कारखानदार आणि सरकार यांचं संगनमत आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव सरकारचा त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रश्नावर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करणार आहोत. ऊसाचा दर